गुड आफ्टरनून. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? हॅलो, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? ओके, तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. मी तुम्हाला PDF फाईल पाठवलेली आहे. आता स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. मागच्या लेक्चरला आपलं सर्व्हिस सेफ रिगार्ड्सपर्यंत झालं होतं. आता आपण आज नवीन पॉईंट सुरू करणार आहोत, अदर सेफ रिगार्ड्स. तर हा जो पॉईंट आहे, तर या पॉईंटमध्ये आर्टिकल 164, तर आर्टिकल 164च्या अनुसार अपॉइंट स्पेशल मिनिस्टर फॉर ट्रायबल वेलफेअर इन द स्टेट्स ऑफ MP, छत्तीसगड, ओरिसा अँड झारखंड. तर या राज्यांमध्ये ट्रायबल लोकांची संख्या जास्त आहे, तर ते स्पेशल मिनिस्टर तिकडे अपॉइंट करू शकतात. नंतर आर्टिकल 275 अलाउ स्पेशल ग्रँट इन एड्स टू स्टेट्स फॉर ट्रायबल वेलफेअर, म्हणजे एक स्पेशल ग्रँट त्यांना अलाउ करता या सेक्शन आर्टिकलच्या आधारे. नंतर आर्टिकल 338A 339 एस्टॅब्लिशेस अ नॅशनल कमिशन ऑफ SC अँड STs, म्हणजे त्यांनी एक स्पेशल नॅशनल कमिशन एस्टॅब्लिश केलं आहे SC आणि STसाठी. आर्टिकल 339 अलाउज द सेंट्रल गव्हर्नमेंट टू डायरेक्ट स्टेट्स टू इम्प्लिमेंट अँड एक्झिक्यूट प्लॅन फॉर बेटरमेंट ऑफ SC आणि ST. तर आर्टिकल 339च्या नुसार ते सेंट्रल गव्हर्नमेंटला अलाउ करतात काही प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी आणि एक्झिक्यूट करण्यासाठी, की जेणेकरून SC आणि ST लोकांचं भलं व्हावं. नंतर आर्टिकल 340 अलाउज द प्रेसिडेंट टू अपॉइंट अ कमिशन टू इन्व्हेस्टिगेट the condition of society and economically backward classes and table the report to the parliament. तर आर्टिकल 340 ने प्रेसिडेंटला अधिकार दिला जातो कमिशन अपॉइंट करायला आणि ज्या काय कंडिशन असतील त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायला आणि इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेसची टोटल सर्वे करून ते पार्लमेंटला रिपोर्ट करण्याचा प्रेसिडेंटला अलाव करते. नंतर आर्टिकल 19 सबसेक्शन 5 सेफगार्ड्स ऑफ ट्रायबल इंटरेस्ट, म्हणजे ट्रायबल लोकांचं भलं व्हावं त्याच्यासाठी आर्टिकल 19(5) हा बनला आहे. विथ द राईट्स ऑफ फ्री मूवमेंट अँड रेसिडेंट थ्रूआउट द टेरिटरी ऑफ इंडिया अँड ऑफ ॲक्विजिशन अँड डिस्पोजन ऑफ प्रॉपर्टी आर गॅरंटेड टू एव्हरी सिटिझन. स्पेशल रेस्ट्रिक्शन मे बी इम्पोज बाय द स्टेट फॉर द प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ एनी शेड्यूल ट्राईब. म्हणजे शेड्यूल ट्राईबना कुठेही फिरण्याचा आणि वास्तव्य करण्याचा राईट याच्यात दिला गेलेला आहे. तर आता फॉर एक्झाम्पल मेनी स्टेट इम्पोज रेस्ट्रिक्शन ऑन ओविंग प्रॉपर्टी बाय नॉन ट्रायबल इन ट्रायबल एरियाज. तर काही स्टेटमध्ये त्यांना प्रॉपर्टी करण्यापासून मज्जाव केला जातो. त्याच्यानंतर पुढचे जे आहेत ते लिगल राईट्स. तर लिगल राईट्समध्ये SC अँड ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट, म्हणजे या ॲट्रॉसिटीज लोकांच्या विरुद्ध जे बोललं जातं त्याचं प्रिव्हेन्शनसाठी हा ॲक्ट केलेला आहे. नंतर बाउंडेड लेबर सिस्टम ॲबोलिशन ॲक्ट, म्हणजे
गुलामगिरी हटवण्यासाठी हा ॲक्ट केलेला आहे. नंतर चाइल्ड लेबर हटवण्यासाठी हा ॲक्ट केलेला आहे. आणि हे तुम्ही रेफर करू शकता. अबाव ॲक्ट जे शेड्यूल कास्टच्या अंडर जे मी लिहिलेलं आहे तेच इकडे ॲप्लिकेबल आहे. नंतर ST अँड अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स ॲक्ट. तर याच्यानुसार इन 2006 द गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस दिस ॲक्ट टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ SC अँड अदर फॉरेस्ट ड्वेलर्स. म्हणजे तर त्यांचे अधिकार, जे लोक फॉरेस्टमध्ये राहतात त्यांचे अधिकार जपण्यासाठी हा ॲक्ट अस्तित्वात आला. द ॲक्ट एम टू रेकग्नाइज द फॉरेस्ट राईट टू द STs अँड अदर लिव्हिंग इन द फॉरेस्ट फॉर जनरेशन. तर हे त्याचं महत्त्व जाणतात. जे कोण फॉरेस्टमध्ये पिढ्यानपिढ्या राहत आलेले आहेत तर त्यांचे राईट जपण्याचं जे महत्त्व असतं हे लोक जाणतात. आणि पुढचा आहे फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट, म्हणजे संवर्धन करणे फॉरेस्टनं. फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980 वॉज एनॅक्टेड टू हेल्प कन्झर्व द कंट्रीज फॉरेस्ट. तर याची स्थापना कशासाठी झाली होती की कंट्रीचे जे काय जंगलाचे जे रिझर्व आहे त्यांना वाचवण्यासाठी या ॲक्टची स्थापना झाली होती. इट स्ट्रिक्टली restricts and regulates the de-reservation of forest or use of forest land. तर या ॲक्टच्या नुसार की जंगलतोडपासून संरक्षण केलं जातं आणि जे काय नॉन फॉरेस्ट पर्पज असतील त्याच्यावरती पाबंदी आणली जाते. नंतर टू दिस एंड द ॲक्ट लेज डाऊन द प्री रिक्विजिट्स फॉर द डायव्हर्शन ऑफ फॉरेस्ट लँड फॉर नॉन फॉरेस्ट पर्पज. म्हणजे कुठल्या पर्पजसाठी फॉरेस्टचा लँड यूज करू नये याच्या काही गाईडलाईन्स तिकडे दिलेल्या आहेत. द ॲक्ट इफ इम्प्लिमेंटेड प्रॉपरली मे बी बेनिफिशियल टू ST अँड अदर लिव्हिंग इन द फॉरेस्ट. जर समजा हा योग्य रीतीने इम्प्लिमेंट केला गेला तर त्याचा ST आणि बाकीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. नोट, द कॉन्स्टिट्युशनल अँड लिगल राईट ऑफ SC आर मोर ऑर लेस सेम. म्हणजे हे जे कॉन्स्टिट्युशनल राईट्स आहेत हे दोघांचे जवळजवळ सेमच आहे. त्याच्यानंतर पुढे आहेत फॉर्म्स ऑफ व्हायलेशन ऑफ राईट्स ऑफ शेड्यूल्ड ट्राईब्स. तर कुठले त्यांचे व्हायलेशन हक्कभंग केले जातात. इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन अँड बॉन्डेड लेबर, म्हणजे लोकांची फसवणूक केली जाते, गुलामगिरी केली जाते. लाईक SC अँड ST आर एक्सप्लॉयटेड बाय लँडलॉर्ड्स अँड मनी लेंडर्स. ड्यू टू डिस्प्लेसमेंट ST बिकम लँडलेस अँड they work as landlord laborers at a mercy of landlords. तर SCs प्रमाणे STना पण लँडलॉर्ड लोक आणि मनी लेंडर्स त्यांची फसवणूक करतात. त्यांच्यामुळे काय होतं, ST लोक लँडलेस बनतात आणि त्यांना लँडलॉर्डच्या मर्जीनुसार काम करावं लागतं. त्याच्यानंतर द लँडलॉर्ड्स एक्सप्लॉइट देम बाय मेकिंग देम टू वर्क फॉर लॉंगर आवर्स विथ लो वेजेस. तर लँडलॉर्ड लोक त्यांना फसवतात, त्यांना जास्त वेळ काम करायला लावतात कमी पगारामध्ये. ऑल्सो मनी लेंडर्स चार्ज हाय इंटरेस्ट रेट ऑन लोन टेकन बाय ST. आणि मनी लेंडर्स काय करतात, व्याजाचा दर खूप चार्ज करतात. जे काय पैसे त्यांनी घेतले असतील लोनवरती त्याच्यावरती व्याजाचा रेट पण बऱ्यापैकी लावला जातो. ड्यू टू फेलियर टू रिपेअर लोन्स द ST बिकम बाउंडेड लेबर्स. तर लोन पे करायला त्यांना ते पे करू शकत नाहीत, त्यामुळे ST लोक बॉन्डेड लेबर बनतात. ॲट टाइम्स STs आर टॉर्चर नॉट फॉलोइंग द ऑर्डर्स ऑफ द लँडलॉर्ड्स अँड मनी लेंडर्स. तर कधी वेळ अशी येते की ST लोकांना टॉर्चर केलं जातं. लँडलॉर्ड आणि मनी लेंडर्सच्या ऑर्डर न ऐकल्यामुळे त्यांना टॉर्चर केलं जातं. डिस्क्रिमिनेशन इन अलोकेशन ऑफ डिझास्टर रिलेटेड रिलीफ. तर कसं आहे की प्रॉपर त्यांना न्याय मिळत नाही. देर आर नंबर ऑफ केसेस ऑफ डिस्क्रिमिनेशन बाय गव्हर्मेंट अथॉरिटीज इन अलोकेशन ऑफ डिझास्टर रिलेटेड रिलीफ टू बॅकवर्ड क्लास इन्क्लुडिंग STs. म्हणजे जे काय डिझास्टर होतं, डिझास्टर म्हणजे
पूर आला किंवा भूकंप झाला तर हे सगळे डिझास्टर आहेत. तर डिझास्टर कॉम्पन्सेशन विथ द बॅकवर्ड क्लास गेट इज सबस्टॅन्शियली लो ॲज कम्पेअर टू दॅट प्रोव्हाइडेड टू अपर कास्ट. म्हणजे अपर कास्टवाल्यांना जास्त कॉम्पन्सेशन मिळतं ॲज कम्पेअर टू बॅकवर्ड क्लासेस. ॲट टाइम्स द एस टी डू नॉट गेट रिलीफ ॲट ऑल. काय काय वेळेला एस टी लोकांना पैसे मिळतच नाहीत. दिस इज मेनली ड्यू टू निगेटिव्ह टेंडन्सीज ऑफ दोज इन्व्हॉल्व इन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ रिलीफ मेजर्स. तर हे कशामुळे होतं की जे लोक ॲडमिनिस्ट्रेशनचं काम करतात त्यांच्या निगेटिव्ह टेंडन्सीमुळे हे होतं. नंतर पुढचा पॉईंट आहे डिस्प्लेसमेंट. सिन्स इंडिपेंडन्स in 1947, India has been undertaking development projects to improve the quality of lives of its people through planned development under successful 5-year plans. तर त्यांची प्रॉपर प्लेसमेंट व्हावी, त्यांना जागा मिळावी, तर त्याच्यासाठी इंडिया डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स घेतो आहे. ते पंचवार्षिक कार्यक्रममध्ये त्यांच्या डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स हाती घेतो आहे. सच प्रोजेक्ट्स इंडिकेट्स the dams, power, mining, industrial and allied industry, transport network, commercial forestry and other projects. तर या प्रोजेक्ट्समध्ये काय काय इन्क्लूड आहेत? डॅम्स आहेत, पॉवर आहे, मायनिंग आहे, इंडस्ट्रियल अँड अलाइड इन्फ्रास्ट्रक्चर्स बनवणे, ट्रान्सपोर्ट नेटवर्क, कमर्शियल फॉरेस्ट्री आणि अदर प्रोजेक्ट्स हे सगळे याच्यात इन्क्लूड आहेत. सम ऑफ दीज प्रोजेक्ट्स हॅव बीन ब्रॉट adverse effects in the form of displacement of people including tribals from their original place of habitation due to large scale land acquisition. तर काय काय प्रोजेक्ट्समुळे विपरीत परिणाम झालेले आहेत, काय काय वेळेला त्यांच्या जागा गेलेल्या आहेत, तर त्यांना ओरिजिनल जागेपासून दुसरीकडे स्थलांतर केलेलं आहे. नंतर 90% of coal deposits and 50% of remaining minerals are in tribal regions. तर कोळशाचे 90% साठा आणि बाकीच्या मिनरल्सचा 50% साठा हा ट्रायबल एरियामध्ये सापडतो. ट्रायबल एरियाज आर अफेक्टेड नॉट ओनली ड्यू टू मायनिंग ऑफ कोल अँड अदर मिनरल बट ऑल्सो ड्यू टू पॉवर प्रोजेक्ट डॅम्स एक्सेट्रा. तर आता ट्रायबल एरियाना फक्त कोळशाच्या खाणींमुळेच परिणाम त्यांच्यावरती होत नाही, तर बाकीचे दुसरे मिनरल्स त्याच्यामुळेही होतो आणि शिवाय पॉवर प्रोजेक्ट्स, धरणं वगैरे असतात त्यांच्यामुळे पण त्यांच्यावरती वाईट परिणाम होतो. द ट्रायबल्स हू कॉन्स्टिट्यूट 8.6% ऑफ द टोटल पॉप्युलेशन ऑफ इंडिया ॲज पर 2011 सेन्सेस मेकअप ओव्हर 50% ऑफ टोटल डिस्प्लेस पर्सन ड्यू टू डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. तर 2011च्या जनगणनेनुसार फक्त 8.6% हे ट्रायबल लोक आहेत, पण त्याच्यापैकी फक्त 50% लोकांना जागा आणि जॉब्स मिळालेले आहेत. ड्यू टू डिस्प्लेसमेंट द ट्रायबल्स फेसेस लॉट ऑफ हार्डशिप. त्यांची डिस्प्लेसमेंटमुळे त्यांना खूप कष्ट करावे लागतात. त्याच्यानंतर विक्टिम्स ऑफ नक्सलाइट कॉन्फ्लिक्ट्स. तर आता जे नक्षलवादी लोक आहेत त्यांचे पण हल्ले किंवा त्यांच्यामुळे पण त्यांना प्रॉब्लेम्स येतात. अकॉर्डिंग टू मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स इन 2016 10 स्टेट्स आर अफेक्टेड बाय द नक्सलाइट कॉन्फ्लिक्ट्स. तर 2016 मध्ये जवळजवळ 10 राज्यांना नक्षलाइट लोकांचा त्रास होतो. तर हे राज्य कोणते आहेत? आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, MP, महाराष्ट्र, ओरिसा, तेलंगणा, UP आणि वेस्ट बेंगॉल यांना त्रास होत आहे. नायदर द नक्षल मुवमेंट लेड बाय ट्रायबल नॉर डू द डिमांड ऑफ नक्षलाइट्स रिलेट टू ट्रायबल्स. म्हणजे नक्षलवादी लोकांमध्ये नाही हे ट्रायबल लोक आहेत किंवा हे नक्षलवादी लोक या ट्रायबल लोकांसाठी लढत आहेत. तर ट्रायबल्स आर द विक्टिम्स. तर हे फक्त त्यांच्यामुळे त्रास होतो आहे. गव्हर्नमेंट आणि नक्षलवादीमध्ये जी लढाई आहे त्यामुळे फक्त ट्रायबल लोकांना त्रास होतो आहे, बाकी त्यांचा कुठल्याही प्रकारचा हात नाही आहे. नंतर लँड ॲलिनेशन.
The constitutional safeguard as provided in the 5th schedule and 6th schedule to the Constitution of India and various other state laws which among prohibit transfer of land to the tribal people. म्हणजे हे जे 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल आहे कॉन्स्टिट्यूशनचं, त्याच्या आधारे कुठल्याही प्रकारचा लँड हा ते ट्रान्सफर करू शकत नाही दुसऱ्या लोकांना. हावेवर द लॉज फेल टू प्रिव्हेंट वाइड स्प्रेड लँड ॲनिलेशन टू द ट्रायबल्स. पण हा कायदा बऱ्यापैकी फेल झालेला आहे. द रूट कॉस्ट ऑफ लँड ॲलिनेशन हॅज बीन लँड ॲक्विजिशन ॲक्ट ऑफ 1894. तर मेन कारण जे आहे की लँड ॲक्विजिशन ॲक्ट जो बनला त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले. अंडर विच द गव्हर्नमेंट कॅन एक्सरसाइज इट्स सोवरिन पॉवर टू टेक अवे द एनी लँड इन द नेम ऑफ पब्लिक पर्पज सच एज बिल्डिंग डॅम्स. तर याच्यानुसार कुठलाही लँड गव्हर्नमेंट घेऊ शकतो पब्लिक पर्पजसाठी. तसं डॅम बांधायचं असेल तर ते जमीन घेऊ शकतात. ऑल्सो द नॉन ट्रायबल्स हॅव illegally occupied thousands of acres of land belonging to the tribal by force, allurement and acquiring tribal land in the name of tribal wives after marrying them. तर काय ठिकाणी हजारो एकर जमीन हस्तगत केलेली आहे. काही लोकांनी ट्रायबल लोकांच्या बायका केलेल्या आहेत व त्यांच्याशी लग्न करून जागा घेतलेल्या आहेत. As per the 2004-5 annual report of Ministry of Rural Development, Government of India 3.75 lakh cases of tribal land alienation were registered, covering 8.55 acres of land in 10 states. तर जो ॲन्युअल रिपोर्ट जो प्रेझेंट केला तर त्याच्यात 4.25 लाख केसेस आहेत की ज्याच्यात 8.55 लाख एकर हा लँड ॲनिलेशनकडे गेलेला आहे 10 राज्यांमध्ये. आउट ऑफ दिच ओनली 1.63 लाख केसेस हॅव बीन डिस्पोज. तर याच्यापैकी फक्त 1,63,000 केसेस या ट्रायबलच्या बाजूने आहेत. बाकीच्या ज्या केसेस आहेत तर या गव्हर्नमेंटच्या बाजूनेच लागलेल्या आहेत. नंतर फेलियर टू एन्श्युअर फॉरेस्ट राईट, म्हणजे जे काय जंगलातील लोकांचे अधिकार आहेत ते देण्यात, त्यांना न्याय मिळवून देण्यात गव्हर्नमेंट अपयशस्वी ठरलेलं आहे. द नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी ऑफ 1988 रेकग्नायझेस अ सिम्बॉयटिक रिलेशन बिटवीन द फॉरेस्ट अँड ट्रायबल पीपल. तर यांच्यानुसार की चांगली रिलेशन राहावी याच्यासाठी हे झडत आहे. येट द ट्रायबल्स हॅव बीन विक्टिमाइज अंडर द फॉरेस्ट ॲक्ट. तरी पण याचे बळी हे बनले जात आहेत फॉरेस्ट ॲक्टच्या अंडर. वेन द फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980 केम इन टू फोर्स, 1000 ऑफ ट्रायबल बिकेम एनरोचर्स. तर हजारो ट्रायबल लोक हे एनरोचर म्हणजे अतिक्रमण करणारे बनले ओव्हरनाईट ऑन द लँड्स. दे हॅव बीन लिव्हिंग फॉर जनरेशन्स, म्हणजे लोकांना खाली करायला लावल्या जमिनी. ऑन 23 November 2001 the Supreme Court altogether stayed the regulation of tribal villages in forest area. तर 23 नोव्हेंबर 2000 सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती स्टे आणला. In 2006 the Government of India introduced the Scheduled Tribes and Other Traditional Forest Dwellers Recognition of Forest Act. नंतर 2006 साली गव्हर्नमेंटनी हा कायदा काढला. The Forest Act 2006 is poorly implemented in several states. In the meanwhile, tribals continue to be prosecuted for accessing minor forest produce. तर फॉरेस्ट ॲक्ट हा काही राज्यांमध्ये प्रॉपरली इम्प्लिमेंट केला नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं, लोकांना न्याय मिळत नाही आहे. There are lakhs of cases pending against tribals under different section of the forest. तर लाखो केसेस पडलेले आहेत आणि त्यांना न्याय मिळालेला नाही आहे. नंतर पुढचा जो पॉईंट आहे स्टेटस ऑफ पर्टिक्युलर वल्नरेबल ट्रायबल ग्रुप. तर हा स्पेशल ग्रुप आहे.
तर मेनी ऑफ द त्याचा शॉर्ट फॉर्म आहे PVTG, हॅव बीन ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन. तर हा जो वल्नरेबल ग्रुप आहे हा कसा आहे, आता हा जो कमी होत चाललेला आहे. इन 1991 देर वेर ओनली 24. तर हे वेगवेगळ्या त्यांच्या जमाती आहेत. सेंटिनलेस, ग्रेट अंदमानीज, 89 जारवा, 101 ओनजी अँड 131 शॉर्ट पेन. तर ह्या एवढ्या जमाती होतात. देर वेर ओनली 23 फॅमिलीज कंप्रायझिंग ऑफ अबाउट 100 मेंबर्स ऑफ कार्बोन ट्राईब रिपोर्टिंगली सर्वाइव्हिंग इन त्रिपुरा. But the government has not recognized the Carbon tribe as PVTG. पण गव्हर्नमेंटनी या ट्राईबला PVTG असं मान्यता दिली नाही. There are specific programs meant for the development of the PVTG, but their implementation has been poor and government has failed to establish independent monitoring mechanism. तर बरेच प्रोग्राम यांच्या डेव्हलपमेंटसाठी केले पण त्यांचं इम्प्लिमेंटेशन बऱ्या प्रकारे नाही झालं. त्याच्यानंतर स्टेटस ऑफ डिनोटिफाईड ट्रायबल ग्रुप्स. तर काय काय ग्रुप्सना ओळखलं गेलं नाही पर्टिक्युलर कॅटेगरी म्हणून. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज आयडेंटिफाईड सम ट्रायबल ग्रुप्स ॲज हॅबिच्युअल ऑफेंडर्स अंडर द हॅबिच्युअल ऑफेंडर्स ॲक्ट. हॅबिच्युअल ऑफेंडर्स ॲक्ट म्हणजे तिथे जे लोक राहणारे आहेत तर ते त्यांचा हा कायदा आहे. तर त्यांना हॅबिच्युअल ऑफेंडर्स म्हणून ओळखलं गेलं आहे. द स्टिग्मा कंटिन्यूज इवन इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. म्हणजे त्यांच्यासाठी केस चालू आहे. द गव्हर्नमेंट हॅज सेटअप अ नॅशनल कमिशन ऑन डिनोटिफाईड ट्राईब्स, but it does not have the same power and functions like the National Commission for Scheduled Tribes. तर गव्हर्नमेंटनी यांच्यासाठी एक नॅशनल कमिशन एस्टॅब्लिश केलं आहे पण यांना तेच पॉवर्स आणि तेच राईट्स दिले गेले नाहीत जे नॅशनल कमिशन शेड्यूल ट्राईब्ससाठी आहे. तेवढे राईट्स त्यांना दिले गेले नाही आहेत. नंतर हेल्थ प्रॉब्लेम अँड मालन्यूट्रिशन. ट्रायबल फेस द प्रॉब्लेम ऑफ पुअर हेल्थ अँड मालन्यूट्रिशन. म्हणजे त्यांची त्यांची हेल्थ प्रॉपर नसते, त्यांचा प्रॉब्लेम आहे. इट इज एस्टिमेटेड दॅट ओव्हर 50% ऑफ द ST चिल्ड्रेन सफर फ्रॉम प्रॉब्लेम ऑफ माल न्यूट्रिशन अँड देअरफॉर दे आर अंडरवेट अँड स्टंटेड. तर 50% ST जी मुलं आहेत त्यांचं वय कमी आहे, ते ज्याला आपण कुपोषण म्हणतो. तर कुपोषणाचे ते शिकार आहेत. ऑल्सो ड्यू टू द पुअर हेल्थ अँड माल न्यूट्रिशन the infant mortality rate of ST is highly as compared to the national average. म्हणजे मॉर्टॅलिटी रेट म्हणजे त्यांचं मृत्यूचं प्रमाण हे नॅशनल ॲव्हरेजपेक्षा खूपच त्यांचं जास्त आहे. नंतर बाकी अदर व्हायोलेशन बाकीच्या प्रॉब्लेम्समध्ये असॉल्ट ऑन वुमन म्हणजे लेडीजवरती अत्याचार केले जातात. मर्डर्स ऑफ ST लोकांचे मर्डर्स केले जातात. नंतर डिस्क्रिमिनेशन ॲट स्कूल ऑफ चिल्ड्रन बिलॉंगिंग टू ST म्हणजे त्यांच्या लोकांना डिस्क्रिमिनेट केलं जातं, वेगळं ST लोकांच्या मुलांना वेगळं बसवलं जातं. तर हे दुसरे त्यांच्यावरती व्हायोलेशन्स आहेत. नंतर पुढचा पॉईंट आहे रिड्रेसल मेकॅनिझम फॉर शेड्यूल ट्राईब्स. म्हणजे त्यांना न्याय कशा प्रकारे दिला जातो. तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ आर्टिकल 32 अँड 226 हॅज रेकग्नाइज एव्हरी इंडिव्हिज्युअल राईट्स टू सीक रिड्रेसल फ्रॉम द कोर्ट इफ हर राईट्स आर व्हायोलेटेड. तर हे जे आर्टिकल 32 आहे आणि आर्टिकल 226 आहे त्यांनी प्रत्येक इंडिव्हिज्युअलला राईट्स दिलेले आहेत की त्यांनी न्याय मागावा. जर समजा त्याला काही असं प्रॉब्लेम झाला तर त्यांना न्याय मिळण्यासाठी हे आर्टिकल आहे. आर्टिकल 32 स्टेट्स दॅट वेन अन इंडिव्हिज्युअल इज डिप्राइव्ड ऑफ फंडामेंटल राईट्स ही कॅन मूव द सुप्रीम कोर्ट्स अँड सीक जस्टिस. तर आर्टिकल 32 नुसार जर समजा एखाद्या इंडिव्हिज्युअलला समजा कुठले राईट्सचा प्रॉब्लेम झाला तर तो सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आणि न्याय मागू शकतो. अंडर आर्टिकल 32 द पार्लमेंट कॅन ऑल्सो एम्पॉवर or any other
court to exercise the power of Supreme Court within the local limits of the jurisdiction. जर समजा एखादा जर नागरिकाला सुप्रीम कोर्टपर्यंत अप्रोच करता येत नाही तर तो लोकल कोर्टात जाऊ शकतो आणि त्यांना सुप्रीम कोर्टाचेच राईट्स दिले गेलेले आहेत. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज सेटअप रिट्रेसेबल मेकॅनिझम ॲट नॅशनल लेवल अँड स्टेट लेवल. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी हे रिट्रेसल मेकॅनिझम जे आहेत ते नॅशनल लेवलला आणि स्टेट लेवलला सेटअप केलेले आहेत. The redressal mechanisms are in form of commissions such as National Human Rights Commission, State Human Rights Commission set up by state, National Commission for Women, etc. तर हे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत की नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे, स्टेट राईट ह्युमन कमिशन आहे, स्टेट गव्हर्नमेंटने स्थापना केलेलं. नंतर नॅशनल गव्हर्नमेंट फॉर वुमन हे पण त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे. विथ स्पेशल रेफरन्स टू scheduled tribe, the government has set up National Commission for Scheduled Tribes. तर यांच्याकडे जर समजा स्पेशल रेफरन्स जर द्यायचा असेल तर गव्हर्नमेंटनी नॅशनल कमिशन शेड्यूल ट्राईब्ससाठी त्याची स्थापना केलेली आहे. आता नॅशनल कमिशनबद्दल आपण बघूया. कॉन्सिक्वेंट अपॉन द कॉन्स्टिट्यूशन 89 Amendment Act 2003 and the erstwhile National Commission for Scheduled Caste and Scheduled Tribe have been replaced by. आता त्यांची नावं बदललेली आहे. तर पहिला जो आहे तो नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आहे आणि दुसरा जो आहे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स आहे. तर त्यांचे फंक्शन्स आपण बघूया. टू इन्व्हेस्टिगेट अँड मॉनिटर मॅटर्स रिलेटिंग टू safeguard provided for STs under the constitution or under any laws or under government order to evaluate the working of such safeguards. तर कुठे काय प्रॉब्लेम येतोय का हे चेक करणे आणि त्यांचं वर्किंग चेक करणे हे त्यांचं काम आहे. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अंडर इट्स आर्टिकल प्रोव्हाइड्स वेरियस सेफगार्ड्स टू SCs, STs, एज्युकेशनल, इकॉनॉमिक, सोशल, पॉलिटिकल अँड सर्व्हिस. तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने वेगवेगळ्या आर्टिकल्समध्ये त्यांचे हक्क वाचवण्यासाठी काही तरतुदी केलेली आहे. टू एन्क्वायर इन टू स्पेसिफिक कंप्लेंट्स रिलेटिंग टू राईट्स अँड सेफगार्ड ऑफ ST आणि ST. तर त्यांच्या जर काही स्पेसिफिक कंप्लेंट असतील त्यांना त्यांची एन्क्वायरी करण्यासाठी काही राईट्स केलेले आहेत. टू पार्टिसिपेट अँड ॲडवाईज इन प्लॅनिंग प्रोसेस रिलेटिंग टू सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ STs अँड टू इव्हॅल्युएट द प्रोग्रेस ऑफ देअर डेव्हलपमेंट अंडर द युनियन अँड एनी स्टेट्स. म्हणजे सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग करण्यासाठी त्यांना राईट्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर टू सबमिट रिपोर्ट टू प्रेसिडेंट ॲन्युअली अँड ॲट सच टाइम्स ॲज द कमिशन मे डीम फिट अपॉन वर्किंग ऑफ safeguards measures required for effective implementation of program scheme relating to welfare and socio-economic development of STs. तर प्रेसिडेंटला रिपोर्ट पाठवणे त्यांचं वर्किंग चाललं आहे त्याच्याबद्दल. टू डिस्चार्ज सच अदर फंक्शन्स in relation to STs as President may subject to the provision of any law made by Parliament by rule specified. तर दुसरी कुठलीही फंक्शन हां आता येतोय आवाज बरोबर? आवाज येतोय माझा बरोबर?
The commission would also discharge the following other functions in relation to protection, welfare, and development and advancement of social types, namely तर काही बाकीचे फंक्शन्स पण कमिशन परफॉर्म करतं, जसं मेजर्स दॅट नीड टू बी टेकन ओव्हर कॉन्फरिंग ओनरशिप राईट इन रिस्पेक्ट ऑफ मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस टू द शेड्यूल्ड ट्राईब्स इन द फॉरेस्ट एरियाज. म्हणजे जर समजा काही प्रॉब्लेम येत असेल फॉरेस्ट एरियाजमध्ये त्यांच्या राईट संदर्भात, तर ते मेजर्स घेतात आणि मेजर्स टू बी टेकन सेफ रिगार्ड राईट्स टू ट्रायबल कम्युनिटीज ओव्हर मिनरल रिसोर्सेस, पॉवर रिसोर्सेस. म्हणजे जर समजा गव्हर्मेंट मिनरल रिसोर्सेस किंवा पाण्याचे रिसोर्सेस घेत असतील तर त्याच्याविरुद्ध मेजर्स घेतात. मेजर्स टू बी टेकन फॉर डेव्हलपमेंट ऑफ ट्रायबल्स अँड टू वर्क फॉर द मूव वायबल लाईव्हलीहूड स्ट्रॅटेजीज. तर समजा त्यांचे जर समजा काही रोजीरोटीचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्याविरुद्ध मेजर्स घेतली जातात. Measures to be taken to improve relief and rehabilitation measures for tribal group displaced by development projects. तर त्यांना रिलीफ आणि रिहॅबिलेट करण्यासाठी मेजर्स घेतले जातात. मेजर्स टू बी टेकन टू प्रिव्हेंट alienation of tribal people from land and to effectively rehabilitate such people in whose cases alienation has already टेकन प्लेस. म्हणजे ज्यांच्या जमिनी जर समजा घेतल्या गेल्या असतील तर ते एका प्रॉपर ठिकाणी प्लेस करणे. मेजर्स टू टेकन टू एलिसिट मॅक्झिमम कॉपरेशन अँड इन्व्हॉल्वमेंट ऑफ ट्रायबल कम्युनिटीज बाय प्रोटेक्टिंग फॉरेस्ट अँड अंडरटेकिंग सोशल अफॉरेस्टेशन. तर जास्तीत जास्त लोकांना मदत करणे की जेणेकरून त्यांचे जे जंगल वृक्षतोड कमी व्हावी याच्यासाठी ते मेजर्स घेतात. मेजर्स टू बी टेकन टू एन्श्युअर फुल इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ पंचायत एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल एरियाज ॲक्ट 1996. तर जिथे पंचायत आहे तर त्यांच्या पंचायतकडनं न्याय व्यवस्थित व्हावा, न्यायव्यवस्था व्यवस्थित व्हावी त्याच्यासाठी ते मेजर्स घेतात. नंतर पॉवर्स ऑफ द कमिशन. तर कमिशनला कोणत्या कोणत्या पॉवर्स आहेत, तर पॉवर्स ऑफ दिस कमिशन आर सेम ॲज दॅट ऑफ नॅशनल कमिशन ऑफ SC. तर जे नॅशनल कमिशन SCच्या ज्या पॉवर्स आहेत त्याच पॉवर्स यांच्याकडे आहेत. तर त्याच परत एकदा आहेत. फॉर इन्व्हेस्टिगेशन अँड एन्क्वायरी द कमिशन इज वेस्टेड द पॉवर्स ऑफ सिव्हिल कोर्ट हॅव्हिंग ॲथॉरिटी टू. म्हणजे त्यांना सिव्हिल कोर्टच्या पॉवर्स आहेत. तर समॉन अँड एन्फोर्स अटेंडन्स ऑफ एनी पर्सन अँड एक्झामिन ऑन ओथ. म्हणजे शपथच्या दिवशी अटेंडन्स चेक करण्याचा राईट आहे. नंतर डिस्कवरी अँड प्रोडक्शन ऑफ एनी डॉक्युमेंट. म्हणजे कुठलंही डॉक्युमेंट तो चेक करण्याचा त्यांना राईट आहे. रिसिव्ह एव्हिडन्स ऑन ॲफिडेव्हिट्स. म्हणजे जे ॲफिडेव्हिट्स आहेत त्यांचे प्रूफ मागू शकतो. त्याच्यानंतर रिक्विजिशन ऑफ एनी पब्लिक रेकॉर्ड ऑर कॉपी देअर ऑफ फ्रॉम एनी कोर्ट ऑफ ऑफिस. म्हणजे कुठल्याही कोर्टातनं कुठलंही डॉक्युमेंट मागू शकतो. इश्यू कमिशन्स फॉर एक्झामिनेशन ऑफ विटनेस अँड डॉक्युमेंट्स. म्हणजे त्याच्यावरती चेकिंग तो विटनेस आणि डॉक्युमेंटचं चेकिंग मागू शकतो. एनी मॅटर विच प्रेसिडेंट बाय रूल मे डिटरमाइन. म्हणजे दुसरं कुठलंही मॅटर इथे चेक करायची गरज आहे तो मागू शकतो. नंतर पुढचा पॉईंट आहे वुमन. म्हणजे लेडीज लोकांसाठी काय काय कायदे त्याच्याबाबतचं आहे. तर the principle of gender equality is enshrined in the Indian Constitution in its fundamental rights, fundamental duties and directive principles. म्हणजे जेंडर इक्वॅलिटीबद्दल इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांना फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या अंडर त्यांची नोंद केलेली आहे. द कॉन्स्टिट्यूशन नॉट ओनली ग्रँट्स टू कमिशन but also empower the state to adopt the measures
ऑफ पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन इन फेवर ऑफ वुमन. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन फक्त त्यांना इक्वॅलिटी देत नाही, तर त्यांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी पण मदत करतो. द राईट्स अवेलेबल टू वुमन इन इंडिया कॅन बी क्लासिफाईड इन टू कॅटेगरीज. पहिले कॉन्स्टिट्युशनल राईट्स, तर कॉन्स्टिट्युशनल आणि लिगल. तर कॉन्स्टिट्युशनल राईट्स आर दोज विच आर प्रोव्हायडेड इन व्हेरियस प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन. तर हे त्यांच्या वेगवेगळ्या ज्या तरतुदी आहेत तिथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. पहिला आहे आर्टिकल 14. तर आर्टिकल 14, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया गॅरंटीज टू ऑल सिटीजन ऑफ इंडिया इक्वॅलिटी बिफोर द लॉ ऑर इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ ऑफ द कंट्री. तर याच्यानुसार सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे, याच्यासाठी हे आर्टिकल बनलेलं आहे. दिस मीन्स द स्टेट cannot discriminate against any individual on the caste, creed, color, sex, religion or place of birth. तर ते कुणाला भेदभाव करू शकत नाही जातीवरती किंवा त्याचं रंगावरती, जेंडरवरती किंवा त्यांचा धर्म किंवा त्यांचं जन्म ठिकाणानुसार भेदभाव नाही करू शकत. दिस मीन आर्टिकल 14 प्रोव्हाइड्स इक्वेलिटी बिफोर लॉ टू ऑल सिटीजन इन्क्लुडिंग वुमन. म्हणजे लेडीजना धरून इक्वॅलिटी हा आर्टिकल 14 त्यांना प्रोव्हाइड करतो. तर आर्टिकल 15 सबसेक्शन 1 स्टेट्स द स्टेट शुड नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटीजन ऑफ इंडिया ऑन द ग्राउंड ऑफ सेक्स, रिलिजन, रेस. तर याच्यानुसार भेदभाव कोणी करणार नाही या आर्टिकलनुसार. द स्टेट इज एम्पॉवर्ड टू मेक एनी स्पेशल प्रोव्हिजन फॉर वुमन. म्हणजे राज्य कुठली स्पेशल प्रोव्हिजन लेडीज लोकांच्या साठी करू शकतो. इन अदर वर्ड्स, द प्रोव्हिजन एनेबल्स द स्टेट टू मेक अफर्मेटिव्ह डिस्क्रिमिनेशन इन फेवर ऑफ वुमन. म्हणजे त्यांना एक चांगली वागणूक मिळावी याच्यासाठी काही तरतुदी करू शकतो. नंतर आर्टिकल 16 सबसेक्शन 2. आर्टिकल 16 स्टेट दॅट द स्टेट कॅनॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनीवन in the matters of public employment, but there are certain exemptions such as reservation for backward caste. तर आता राज्य पब्लिक एम्प्लॉयमेंटसाठी कुठलाही भेदभाव करू शकत नाही आणि कुठल्याही रिलिजन, कास्ट, तेच पॉईंट हे एम्प्लॉयमेंटसाठी ॲप्लिकेबल आहेत. तसंच तेच पॉईंट प्रोफेशन, ऑक्युपेशन त्याच्या बाबतीत आहेत किंवा ट्रॅफिकिंग ज्याला आपण गुलामगिरी म्हणतो त्याच्यासाठी तेच आहेत. नंतर तेच पॉईंट तिकडे रिपीट केलेले आहेत. तर हा एम्प्लॉयमेंटचा पॉईंट आहे, हा बिझनेसचा पॉईंट आहे, हा गुलामगिरीचा पॉईंट आहे. नंतर हा जो आर्टिकल 39 आहे तर त्यांना इक्वल राईट्स मिळावेत त्याचा पॉईंट आहे हा. नंतर आर्टिकल 39 सबसेक्शन डी त्यांना इक्वल पगार मेन आणि वुमनला मिळावा त्याच्यासाठी आहे. आर्टिकल 39E हा हेल्थसाठी आहे त्यांचा आणि नारी शक्ती त्याच्या रिगार्डिंग हा पॉईंट आहे. आर्टिकल 42 हा त्यांना चांगल्या कंडिशन्स मिळाव्यात त्याचा पॉईंट आहे. आर्टिकल 51A तर प्रत्येकाने लेडीज लोकांचा सन्मान ठेवण्याचा राईट आहे. नंतर आर्टिकल 243D 1/3 सीट या इलेक्शनमध्ये रिझर्व आहेत पंचायतमध्ये. नंतर 1/3 सीट ह्या चेअरपर्सनसाठी रिझर्व आहेत. नंतर 1/3 सीट या डायरेक्टली ते इलेक्शन लढू शकतात आणि द ऑफिस ऑफ चेअरपर्सन इन म्युन्सिपाल्टी शॉल बी रिझर्व. तर काही सीट म्युन्सिपाल्टीमध्ये त्यांच्यासाठी रिझर्व आहे. नंतर लिगल राईट्समध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट, छेडछाडच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या अगेन्स्ट त्याला न्याय मिळण्यासाठी आहेत. अँड इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ द ॲक्ट विल कॉन्ट्रीब्यूट टू द रिअलायझेशन ऑफ द राईट्स टू जेंडर इक्वॅलिटी, लाईफ अँड लिबर्टी, इक्वॅलिटी अँड वर्किंग कंडिशन्स एव्हरीवेअर. तर एक चांगला कायदा
इम्प्लिमेंट केला तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. द सेन्स ऑफ सेक्युरिटी ॲट द वर्कप्लेस विल इम्प्रूव्ह women's participation in work, resulting in their economic empowerment and inclusive growth. तर समजा कायद्याची जर व्यवस्थित अंमलबजावणी झाली तर त्यांचं लाईफ इम्प्रूव्ह होऊ शकतो, वर्किंग कंडिशन्स इम्प्रूव्ह होऊ शकतात. द सेन्स ऑफ सेक्युरिटी ॲट द वर्कप्लेस विल इम्प्रूव्ह वुमन पार्टिसिपेशन इन वर्क. म्हणजे ते जर त्यांना जर सेक्युअर्ड वाटलं तर जास्तीत जास्त लेडीज पार्टिसिपेट करणार कामामध्ये, रिझल्टिंग इन द इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ. म्हणजे त्याच्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणारच, शिवाय त्यांची अजून उन्नती होणार. प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स इज कॉम्प्रेसिव्ह लेजिस्लेशन टू प्रोटेक्ट वुमन इन इंडिया फ्रॉम ऑल फॉर्म्स ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. तर डोमेस्टिक व्हायलन्सच्या अगेन्स्ट त्यांना प्रोटेक्ट करणे ही पण महत्त्वाची बाब आहे. It also covers women who have been are in relation with the abuser and are subject to violence any kind, physical, sexual, mental, verbal or emotional. तर जर समजा कुठली स्त्री जर समजा कुठल्या व्हायलन्सच्या अगेन्स्ट असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे. नंतर नॅशनल कमिशन फॉर वुमन्स ॲक्ट, तर हा 1990 येथे प्रोव्हाइड्स फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ नॅशनल कमिशन फॉर वुमन to study and monitor all matters relating to constitutional and legal rights. म्हणजे याच्यात सगळे त्यांचे राईट्स प्रोटेक्ट केले जातात. नंतर कमिशन ऑफ सती, म्हणजे सती प्रथा मोडून काढण्यासाठी इफेक्टिव्ह प्रिव्हेन्शन आणि कमिशन केलेलं आहे की जेणेकरून लेडीज लोकांची प्रगती व्हावी. आणि लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ॲक्ट प्रोव्हाइड फॉर लीगल सर्व्हिसेस, फ्री लीगल सर्व्हिसेस, म्हणजे कायदेशीर सेवा लेडीजना फ्रीमध्ये उपलब्ध व्हाव्यात. एव्हरी पर्सन इन्क्लुडिंग वुमन हॅज टू फाईल और डिफेंड अ केस शॉल बी एंटायटल्ड टू लीगल सर्व्हिसेस अंडर दिस ॲक्ट. कुठलीही लेडीजना फ्रीमध्ये ते कोर्टात केस लढू शकतात. ठीक आहे, तर आजचं लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.